पैसा घेतला, गाडी घेतली, पण अक्कल नाही. MS-14 यांच्या MS-14वाल्यांच्या आकला ना नाही शिवाय देता येत. आता बोललो असतो. अरे मला एक कळलं, तुम्ही MS-12-14 येता तिकडनं घाटावरनं इकडं आमच्या कोकणामध्ये, तर जरा नीट गाड्या चालवा ना, नाही तर रात तिकडं मारा. नाही हिला किती वेळेला तुम्हाला सांगायचं, किती जणांनी सांगायचं, येताना मग मारता मग इथंच. आम्ही बोलल्याच्या नंतर मग तुमच्या पुढाला आग लागते. हे लोक आम्हाला असे बोलतात ना तसे बोलतात. लायकीच ती आहे तुमची 12-14वाल्यानं. अरे हायवे इंजिनियरवाल्यांनो, ही कुठली इंजिनिअरिंग आहे भाई? हा काय लॉकडाऊनमध्ये कॉप्या करून पास झालेले आहेत ते? अरे ब्लॉक्सवाला रोड कोण बनवतं हायवेला? ते वाकडे तिकडे झालेत. कॉमन सेन्स आहे. हे थोडी वजन घेणार आहेत हेवी गाड्यांचा. ते वाकडे तिकडे होणारच आहेत. या लॉकडाऊनमध्ये कॉप्या करून पास झालेले इंजिनियर भरलेत की काय हायवेवाल्यांनी? भ्रष्टाचार निघता सगळीकडे, भ्रष्टाचार करायचा आहे बस, बाकी काय नाही. पैसे खाऊ काम सगळे. अरे बघ ना. गावात भाई क्रेटा घेतला, ह्यांच्या अंगात काय वेगळाच भूत घुसतो रे क्रेटावाल्यांच्या. खरंच क्रेटा उगाच बदनाम नाही भाई. मला असं वाटतं रे क्रेटाला झपाटले कुठल्या तरी भूतावितानी. एकतर तो मागून पण ज्या पद्धतीने आला आणि आता ज्या पद्धतीने त्या काकांना ठोकणार होता, वा 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 वा. क्रेटावाल्यांकडनं दुसरं एक्सपेक्ट तरी काय करू शकतो आपण? काय केलं भाऊ, सिग्नल तोडून आपल्या पुढंच आहे. उगाच छत्रीपणा करायचा सिग्नल तोडून. त्यांना कूल वाटतं, कूल सिग्नल तोडून पुढे जाणं, वाकड्या तिकडे गाडी चालवणं. छपरी आहात तुम्ही, छपरी. MS-03EH3383 छपरी. जातील भाई, काय हॉर्न देऊन काय करणार आहे? उडवणार तर नाही.
रिस्क नाही पाहिजे भाई आयुष्यात. 5 मिनटं थांबू आपण, सिग्नल सोडायचं नाही. काका थांबा थांबा, थांबले थांबले. पहिल्या लाईन पुढे आहे का? मी समजतं लाईन इथंच आहे. ती पण रोडच्या ह्याच्यात हाईट झाली लाईन. यांच्यासाठी वेगळी लाईन आहे. रिक्षावाले त्यांच्या वेगळ्या युनिवर्समध्ये असतात बाबा. त्यांचं विश्व, त्यांचे रूल्स सगळं वेगळं आहे. आपण एका वेगळ्या जगात राहतो आणि ते लोक एका वेगळ्या जगात. आणि त्यांच्या रिक्षाचा फुल 5 स्टारपेक्षा जास्त सेफ आहेत. कोणी टच पण नाही करू शकत. ते बघ ते बघ, काय गरज आहे बाबा. आला असा ट्रक खाली, डायरेक्ट शेजवान चटणी. हे बघ हे बघ, हे लोक मेले तर काय दुःख नाही वाटणार अजिबात. काय विषय नाही भावा, गार्डन आहे, बिंदास आरामात चाला, काय नाही. याला विलाच गाडीच्या खाली तर पुनर्जन्म तुमचा लगेच. तो हॉलिवूडचा मूवी आहे ना जुमानची, कसा मेल्यावर ठप करून वरतून लगेच दुसरा जन्म, तसं भेटेल तुम्हाला. तडफडतंय निसता पुढं जायला. अरे 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 बाबा बाबा, बघायला झाले वाटतं जोरात. तडफडतं इकडून तिकडं तिकडून इकडं निसता. शिस्तीत गेला तर कसा सगळे शिस्तीत आरामात निघतील. तडफडायला कशाला पाहिजे. इकडं घुसो तिकडं घुसो, या केलं म्हणजे झाला रायडर भाई. चल ना भावा, तिकडून पण गेला असतास ना, इकडनं कशाला घुसायला पाहिजे. आला इकडनं पण गाड्या. थांबा बाबा, अर्धा मोडशील माझा. इथं माझे या हत्तीचे कान बाहेर आहेत. बघ बघ, अरे रिक्षावाल्यांच्या ना आईची पूजा करूया खरंच. बाबा काय कशी मुलं पैदा केली तुम्ही. या लोकांना काय घेणं देणं नसतं रे त्या ट्रॅफिक रूल्सची. काय घेणं देणं नाही. कशी पण चालवा भेंडी, आपल्या बापाचा रस्ता आहे. घुसव कुठून पण घुसव, कुठून पण टाक, कुठं पण फिरव, काय विषय नाही. आणि त्यात मागाशी बोललो ना, यांच्याकडं 5 स्टारपेक्षा जास्त सेफ्टी आहे. म्हणजे कुणाला टच पण नाही करू शकत. आणि काय होणारच नाही त्यांना. हॅरियर EV 2026चा मॉडेल वाटतोय. खाली असं दिसतंय. काय विषय हा, थोडं विचित्र वाटतंय ते. सस्पेन्शनचा प्रकार आहे, थोडं विचित्र वाटतंय. व्हायला सनरूफवाली रिक्षा, क्या बात है. आवाज बघ, अबो सनरूफवाली रिक्षा, फुल प्रीमियम, एकदम प्रीमियम.
सिटी रायडर. ओ ये आईच्या गावात बाबा काय तो रायडिंग करतोय. आई हो 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 हो. म्हणजे अशी 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 चालवली म्हणजे रायडर झाला भाई. म्हणजे काय लोकांना असं प्रीमियम फील येतो याच्यामध्ये. अशी अशी चालवल्याचा काय समजत नाही. छपरी लोकांमध्ये एक वेगळाच किडा असतो हे वाकडं तिकडं चालवण्याचा. लफडा लफडा काहीतरी लफडा काय विषय. अर्रा बाबा 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 ठोकले ठोकले आर्टिका ठोकले. तर बसला ठोकली की रिक्षाला ठोकली माहीत नाही. आर्टिका ठोकले राईट साईडनी. काय नाही सुझुकी आहे स्वस्तात काम होऊन जाईल. मी तर म्हणते सुझुकीवाल्यांचा कुठं काय ठोकाटाकी झाली ना जास्त भांडत बसायचं नाही रे. सरळ बोलायचं अरे काय भाई बाईकच्या प्राईजमध्ये इथे पार्ट येतात. म्हणजे बाईकच्या स्पेअर पार्टच्याच प्राईजमध्ये सुझुकीचे पार्ट येतात. कशाला भांडायचं उगाच. निपटवून टाकायचं काय असेल ते लेनदेन करून. सामन्यात वाया म्हणजे वेळ वाया घालण्याचा अर्थ नाही. आणि नाहीतरी इन्शुरन्स असतो करायचा क्लेम इन्शुरन्स. आणि तुला वाटते बाबा की माझी चुकी नव्हती तो येऊन माझ्या गाडीला ठोकला तुझा इन्शुरन्स क्लेम करू नको. समोरच्या व्यक्तीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स क्लेम कर. म्हणजे त्याचा इन्शुरन्स तुझ्या गाडीवर क्लेम केला की झाला आपशीस. पण नाही आम्हाला भांडायचं आहे भाई इथं उभा राहून. भांडावा आता काय. छपरी कॅटेगरी छपरी छपरी कपल. पहिला स्लो चालायचं असतं. राईटच्या साईडला काय करता तुम्ही तिकडे लेफ्ट साईडला घाला ना तुमची गाडी. राईट साईडला घेतली नाही 30-40च्या स्पीडला आपले जाते हळू 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 हळू. कॉमन सेन्स यार कॉमन सेन्स. स्पीडला जाणाऱ्यासाठी लेन खुली ठेवायची असते. अर्धवट डोक्याची माणसं. मित्रांनो आता आपण आलो ना हमरापूरच्या इथे. आणि ना तुम्हाला काहीतरी गोष्ट दाखवतो. हे बघा काय. थांबा थांबा नीट दाखवतो थांबा. हा आता दिसेल बघा. अरे हे काय काय विषय का. म्हणजे मी जेव्हा अगोदर बघितलं होतं जेव्हा कन्स्ट्रक्शन पण चालू होतं तेव्हा मला असं वाटलं की ना कोणीतरी विला बांधला आहे किंवा कुठली प्रॉपर्टी बांधली आहे. भाई हे पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन दादर सागरी पोलीस ठाणे. हां तर मित्रांनो कुठं होतं आपण तर हा आहे दादर सागरी पोलीस स्टेशन पेण. भाई मला अगोदर वाटलेलं की म्हणजे कुठला तरी विला आहे किंवा काय आहे. भाई पोलीस स्टेशन असा बांधला ना एकदम मूवीचा सेट. खतरनाक रे खतरनाक बांधला एक नंबर. मित्रांनो सेफ्टी बघा सेफ्टी किती सेफ्टीने हे घेऊन चाललेत. फक्त त्यांना रस्त्यांनी बांधतोय. उद्या जर एखादी ही रशीदच तुटली सुटली मागं आली तर कोणाच्या जीवावर बेतू शकतो. रायगड पोलीस पेण विभाग पोलीस काय करताय बघा बघा. गाडी नंबर आहे MH46 CL 5328 MH46 CL 5328. सेफ्टी सेफ्टी बस फक्त एक लाल कपडा बांधा ती झाली सेफ्टी. अब मला ह्याच्या साईडला निघू दे रिस्क नको.
चाललेत काका, काय विषय नाही. अरे बाप रे बाप, खलास. भेंडी हे रिक्षावाले इकोवर आले हो, 4 व्हीलरवर. पण ह्याची अक्कल त्या रिक्षाच्या ड्रायव्हिंग मध्येच राहिली. गाड्या घेतल्या नवीन नवीन, दिवस बदलले, पण अक्कल काय आली नाही, ड्रायव्हिंग सेन्स काय आले नाही. आईला ही माणसं ना अशीच मरू दे. धरती पे बोझ, पृथ्वीवरचं वजन निघतच नाही, ते वजन तरी कमी व्हायच्या आईच्या गावात यांच्या. आईला आता माझ्या जागी जर समजा कुठली हेवी गाडी असते, हेवी ट्रक वगैरे, याला असतं ना घेऊन त्याला फरफटत, मी तर म्हणते याला असंच जाऊ दे फरफटत. काय यार यार, तुम्ही हायवे क्रॉस करताय, थोडीशी अक्कल. नालायक झाले. चला तर मग मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.